चूप शाला माझं गोष्ट ऐकून घे शाला ज्याची गोष्ट ऐकून घे तुला जानराव बोलून शाला दिमागाच्या दही करून टाकला शाला जानराव बोलते अबे शाला दाद्या बापू म्हणलास तर तुझी काय जीभ झडून जाईल का बे दिमाग चोट्या अरे तू मला दाम्यामध्ये चावणे असाच म्हणतो का अगं माझा हाती हलकून हे का तू काय घेऊ मी तुझ्या काय घेऊ तुझ्या शाला स्वतःच्या बापाने जानराव बोलते बोल शाला बोल का बोललाय तुझ्या बोल ते बारबाला का अशी देखली आहे का ते बारबाला फक्त तू नुसता हो म्हण का नुसता हो म्हण तिने घेऊन असे घरी दाम्या एवढी फिकर आहे का मी शाला तुले माझी तुझी ठीक आहे अबे मी लग्न करायला तयार पण ते शाला तयार मी तो माझ्यासाठी लग्न करायला आता माझ्यासाठी नव्हता माझ्यासाठी अजून माझं लग्न नाही झाला तर माझ्यासाठी माझ्या आपल्यासाठी करतोस तू अजून किती दिवस कुवार राहू मध्ये अजून कितीच कुवार राहू का मी का हो मग कर आहे पण माझा त्या रंगी सोबत जुगाड लावून देतेस का मला एवढं सांग फक्त मला अबे शाला तुझे अशा गोष्टी बापाशी करणं शोधते का बे दाम्या शाला आपल्या लग्नाची गोष्ट बापाशी करतेस का बे तू कापोर गाय बे दाम्या कापोर गाय बे दिमाग चोट्टाओ आणि तू माझ्या मायेसंग लग्न केला होता असतं का लग्नाचा झाला आहे तर तुला शाळा सुटू नाही ना अबे शाला पाईन नाही भेटून जायचं तुझं पाईन आता होतं म्हणजे कोणतं भेटून नाही तुला शाला अबे पाईन दे आता मी तेच म्हणत आहोत कारण तुला पाईन जर भेटून नाही राहिला तो पाईन जर तुला भेटला तर घटत 2 मिनिटात बोलून मोकळा करतेस तो पाईन कोणते ठेवला ते तर सांग अबे दिमाग चोट्या तो दारूचा पाईन नाही बोलत आहो बे मी अबे मुद्दा बोलत आहो मुद्दा साला मला वाटला रेमंडचा पाईन तर परत मुद्दा कोणता का अबे झगड्याचा मुद्दा एक लाख मारून कुबळा का बोलते बे शाला आता असा म्हणला झगड्या झाला सुरू आता का पाहतेस का माझ्याकडे कुत्र्यासारखा आता असा म्हणला झगडा झाला म्हणून तयार हो शाला हा पाईन आहे अबे दाम्या तुले सांगतो फसा अबे नवरा बायकोचा एकदा का झगडा झाला आणि मग त्याची दबाची सोडची ती झाली का मग तुझ्या चनुली जेव्हा नंबर फिट करतो पाय हो का जाण माझा बाप कोण का माझा बाप कोण म्हणतो का बोलते बे शाला आता माझा बाप कोण सांगतो सांग तुझा बाप कोण म्हणतो तुझा बाप हो सांग तुझा बाप हो शाला अबे तुझा बाप तिजो तर मग तू माझा बाप होस तर मग ते लग्न झाले सेकंड हँड बायको माझ्यासाठी पाहून राहिला अबे सेकंड हँड नाही आहे तुले सेकंड हँड राव का थर्ड हँड राव शाला तुले व्यापाराची समजच नाही अबे कोणता व्यापारी अबे आपण ते व्यापारी माणूस अच्छा त्याचा कसा आहे तुला सांगतो सांग इकडे पाय मला सांग बायको झाल्यावर काय नाही पोचणार आहे तू तुझी गावाकडे 10 एकर शेती आहे तर ते का तू मेल्यावर आपल्या सोबत घेऊन जाणार म्हणजे शाला माझ्या जिवंतपणी माझ्या गावाकडची 10 एकर शेती तू इकशील का अगं हर साल 1 एकर विकलं ना तरी मस्त 80 पैकी पोट भरू शकतो मी चोट्या अबे शाला इकडे मी तुले का सांगून राहिलो तू का करून राहिला बे अरे ते 10 एकर जागा सो अबे करोडोची प्रॉपर्टी बाय अबे चनोलीच्या बापाची प्रॉपर्टी अबे शाला बियर बार किराणा दुकान अबे एक टाका तुझा जुगाड चनोली संपीत झाला कसाला संपत्तीच्या मालकाकडे मला संपत्ती किंमती नाही पाहिजे रंगी सोबत माझा जुगाड लावून देतस की मी आवाज मारू तुझा लग्न लावून द्यायचा हो आता लग्न लावून दे लग्न माझा उभा पेटावर देवासारखा राहिले सावर देवासारखा आता काय लग्न कसा लावून दे आली लग्न नदी समीप नवरा आता इथे पिलवले बोक्याचाच पाहिजे पतंग त्याच्या वाघा आला या वाघरा अबे लग्नाचे मंगल आजच्या आहेत ते आता मग इथे नवरी कोट आहे हा खट्टू आहे खट्टासोबत लग्न लावून अबे सांग तू लग्न लावून दे बोलला साला लग्न लावत होतो तुझा आवाज जाऊ नको
नाही नाही समजा बरोबर आहे तिथे. बरं झाला तुझ्या पोरीसंग लग्न नाही केलं होतं. आता तो अर्धाच पागल लाव मग पुराच पागल झालो असतो. शाळा तुला झाला असता पागल, मी झालो असतो पागल. चुप रहा बे, मामाशी कशा बोलते का बे कोणी? कशा बोलते बे धान्या? थांब शाबा, चुपचाप राह. जिजा त्याची चूक झाली तो नासमत आहे शाळा. चुप राहा बोलू नको ना शाळा. माझा लग्न लावून देते चंद्र सोबत, रंगी सोबत काका सांगू मला तुझ्या पुरातल्या लावून देतो. चंद्र सोबत रंगी सोबत सांगू द्या पटकन. काही नाही बे जिजा. हा बे चुप राह ना बे. शाळा सगळा मामा मामा तू आपल्याला नाही लावून देणार माझा. मामा लक्षात ठेव याचा प्लॅन वेगळा. तुला एक सांगतो, तुझा तो जावई त्या रंगी सोबत बारामतीत जाते, गुलू 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 करते, सोबत लगाव लावून राहिलेला. एक दिवस असा एक तुझ्या पोरीला सोडून टाकाल, त्या रंगी सोबत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. याले म्हणते पायी धडक लागा नाही गोवर्धन. काय नाही तिच्या या शाळेने कुठे का बोलायचं तो समजतच ना.